नमस्कार. आनंद सर्वांनाच हवा असतो. सर्वच लोक आनंदी राहू इच्छितात. परंतु आनंद मिळणार कसा? दुसऱ्याकडे जाताना आनंद घेऊन जा, तरच तुम्हाला आनंद मिळेल. पण जर तुम्ही दुःख घेऊन जाल तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. तुम्ही दुःख घेऊन जाता आणि आनंदाची अपेक्षा करता, तसं चालणार नाही. तुम्ही कोणाकडेही जाताना आनंद घेऊन जा, तर तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही जर दुःख घेऊन गेला तर तुम्हाला दुःखाशिवाय हाती काही लागणार नाही. दुःख घेऊन गेलात तर दुःखच मिळेल. म्हणून जिथेही जाताना, कुठेही जाताना तुम्ही आनंद घेऊन जा, तर तुम्हाला आनंद मिळेल. आणि दुःख घेऊन गेलात तर दुःख मिळेल. तिथे सुखाची अपेक्षा, तिथे आनंदाची अपेक्षा करायची नाही. कारण आपल्याकडे जर आनंद नसेल तर तुम्हाला दुनियेत कुठंच आनंद भेटणार नाही. पहिला तो आपल्याकडे असावा लागेल. आपण ज्या गोष्टी ज्याच्याकडे घेऊन जातो त्याच गोष्टी आपल्याला मिळतात. समोरच्याला आपण आरे म्हटलं तर तो कारे म्हणतो. साधू संतांचं वचन आहे, देवाकडे गेलो आणि देव होऊनच गेलो. देवाकडे जाताना देव होऊनच जावं लागतं. तेव्हा देवाची भेट होती, तेव्हा परमात्मा भेटतो. देवाकडे जर माणूस होऊन भीक मागायला गेला तर देव भेटणार नाही. देव अजिबात भेटणार नाही. का? देवाकडे गेलो, देव होऊनच गेलो. देवाकडे जाताना देव होऊन जावं लागेल, तेव्हा तुम्हाला देव भेटेल. तुम्ही जर काही मागायला देवाकडे गेला असताल तर देव काही देणार नाही आणि देव भेटणार नाही. ही पक्की गोष्ट. असं कधी घडत नाही. म्हणून तुम्ही जाताना, कुठेही जाताना तुम्हाला आनंद घेऊन जावा लागेल. जर तुम्हाला आनंद मिळावा अशी अपेक्षा असेल तर दुःख घेऊन गेलात तर दुःखच मिळणार. सुखाची अपेक्षा करायची नाही. आता बघा, देवाकडे गेलो तर आपल्याला देव होऊन जावं लागतं. सारख्या लोकांची भेट होते. देवाकडे गेलो, देव होऊनच गेलो. देव आपल्याला कधी भेटेल? आपण जेव्हा देवासारखे होऊ तेव्हा आपल्याला देव भेटेल. सारख्या लोकांची भेट होऊ शकते आणि सारखं तत्व एकमेकात मिसळू शकतं. पण सारखं नसल, देवाच्या तत्वासारखी किंवा देवाच्या विचारासारखी, देवाच्या लेवलसारखी आपली लेवल नसल तर देव भेटणार नाही. देव अजिबात भेटणार नाही. मग देवाकडे जायचं असेल, देवाकडून काही पाहिजे असेल तर तुम्हाला देव होऊनच देवाकडे जावं लागेल. आपण जातो काहीतरी मागायला, आणि काहीतरी मागायला गेलो आपण त्या लेवलचे नसतो आणि मग काही आपल्याला भेटत नाही. देवाकडूनही भेटत नाही, माणसाकडूनही भेटत नाही. आपल्याला आपली क्वालिटी सुधारावी लागते. आता बघा, आनंद पाहिजे, सगळ्यांनाच आनंद पाहिजे. पण कोणाकडून? दुसऱ्यांकडून. आता माणूस भेटला म्हणजे मला आनंद भेटेल. अरे, माणूस भेटल्यावर आनंद भेटतोच असं नाही. माणूस भेटल्यावर कधी कधी दुःख सुद्धा होतं. चुकीचा माणूस भेटला तर दुःख होतं, योग्य माणूस भेटला तर आनंद मिळतो. पण प्रत्येक वेळा आनंदच मिळतो असं नाही. कधी कधी दुःख सुद्धा होतं माणसं भेटल्यावर, आणि कधी कधी आनंदही मिळतो माणसं भेटल्यावर. माणसं भेटल्यावर आनंदच मिळतो, सुखच मिळतं असं मुळीच नाही. माणसं भेटल्यावर दुःख सुद्धा भेटू शकतं. म्हणून सतत आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. पहिली तर गोष्ट काय आहे, आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही ठेवायचा. आपणच आपला आनंदी व्हायचं. जर आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून असेल आणि आपण दुःख घेऊन गेलो एखाद्याकडे आणि त्याच्याकडून आपल्याला आनंद मिळवायचा आहे, तर तो आपण दुःख घेऊन गेल्यावर तो आनंद देणार आहे का आपल्याला? आपण चार गोष्टी जेव्हा सुखाच्या सांगू तेव्हा समोरचा माणूस चार गोष्टी सुखाच्या सांगणार आहे. आपण चार गोष्टी दुःखाच्या सांगितल्या तर तोही चार गोष्टी दुःखाच्या सांगणार आहे. मग तिथे आनंद मिळणार आहे का? नाही. आपण जर आनंदाच्या चार गोष्टी सांगितल्या तर आपल्याला आनंदाच्या चार गोष्टी ऐकायला भेटत्या आणि तरच मनाला आनंद भेटेल. नाही तर तसा आनंद भेटणारच नाही. म्हणून आपण काय घेऊन जातो दुसऱ्याकडे, त्याच गोष्टी आपल्याकडे फिरून येतात. आपण जर दुःख घेऊन गेलो तर दुःख येणार, आपण जर सुख घेऊन गेलो तर सुख येणार. म्हणून आपण दुसऱ्याकडे काय घेऊन जातो याच्यावर आनंद अवलंबून आहे. आनंदच जर पाहिजे असेल तर तुम्हाला आनंदच घेऊन जावा लागेल, आनंदच घेऊन मिरावं लागेल, आनंदच घेऊन या संसारात राहावं लागेल, तरच तुम्हाला आनंद भेटणार. आणि आनंद जर भेटायचं तर आनंद माणसातून भेटणार नाही. तुमचा आनंद माणसावर अवलंबून ठेवू नका. तुमचा आनंद तुम्हाला जर आनंदच मिळवायचा असेल तर तुमचा आनंद निसर्गावर अवलंबून ठेवा. तुमचा आनंद मंदिरावर अवलंबून ठेवा. तुमचा आनंद अध्यात्मावर अवलंबून ठेवा, तर तुम्हाला आनंद भेटेल. कारण निसर्गामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. निसर्गामध्ये गेल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं, मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं.
पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं. तिथं मंदिरामध्ये काय असतं, मंदिरामध्ये पॉझिटिव्ह लहरी असतात. त्या पॉझिटिव्ह लहरीमुळं आपण तिथं पॉझिटिव्ह होतो. आणि पॉझिटिव्ह लहरी नसतील तर आपण तिथे आनंदी होणार नाही, तिथे आपल्याला सुख शांती समाधान काहीच लाभणार नाही. म्हणून जिथं आनंद, निसर्गात आनंद भेटतो तिथं निसर्गातच जायचं, तिथं आपलं फ्रेश होऊन यायचं. तुम्ही लोकांकडे जाता तिथंच काहीतरी गोंधळ करता आणि पुन्हा दुःख परत घेऊन येता. त्यामुळे नाही, पहिलं निसर्गात जायचं, निसर्गात राहायचं, तिथं काही वाचन करायचं, निसर्गाचा भरपूर आनंद घ्यायचा आणि मग आपलं पॉझिटिव्ह होऊन परत यायचं, आनंद घेऊन परत यायचं. एखाद्या मंदिरात जायचं, मंदिरातला आनंद घेऊन परत यायचं. एखादं अध्यात्माचं पुस्तक वाचायचं, त्या पुस्तकातलं काय सांगितलंय, एखादं मर्म उघडलं, एखादं गुपित उघडलं, एखादं त्याच्यातलं रहस्य उलगडलं तर आपल्याला आनंद होतो. पण आपण तसं करत नाही. आपण लोकांकडे जातो, 4-2 गोष्टी करतो, आडव्या तिडव्या बोलतो आणि दुःख घेऊन परत येतो. म्हणून आनंद भेटत नाही. आनंद जर भेटायचा असेल तर निसर्गात जावं लागेल आणि निसर्गात गेलं तर आनंद निश्चितपणे भेटेल. तिथे पॉझिटिव्ह लहरी असतात. आणि जर तुम्ही मंदिरात गेलात तर तिथेही आनंद भेटेल, तिथेही पॉझिटिव्ह लहरी असतात. मग अशाच ठिकाणी जायचं जिथून आपल्याला आनंद भेटतो. तुम्ही संसारातल्या माणसाकडे गेलात तर तिथे सुख दुःख असतात, तिथे तुम्हाला आनंद भेटू शकत नाही. आनंद ही फार मोठी गोष्ट आहे. तात्पुरतं सुख, तात्पुरती एंटरटेनमेंट हे होऊ शकतं, पण आनंद ही त्याच्यापेक्षा वरची गोष्ट आहे. त्यामुळे ती सहजासहजी भेटू शकत नाही. आनंद भेटायचा म्हणलं तर निसर्ग, पुस्तकं, मंदिरं, मोठ्या मोठ्या काही अशा गोष्टी ज्या निसर्गातल्या आहेत त्या. बाकीच्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटू शकत नाही. ओम तत्सत.